नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पवित्र पोर्टल विथ इंटरव्ह्यू राउंड 2025 फेज 2 बद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, सगळीकडे इंटरव्ह्यू राउंड हे चालू असताना आपल्याला एक नोटीस पाहायला मिळत आहे. ती म्हणजे ज्या उमेदवारांचे इंटरव्ह्यू झालेले आहे, ज्यांची निवड झालेली आहे, अशा उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करण्यासाठी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात पर्टिक्युलर डेट दिलेली आहे. म्हणजे उमेदवारांना जे सिलेक्टेड उमेदवार आहे त्यांना जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून या दिवशी यायचे आहे. तर चला मित्रांनो, बघू की प्रोसेस काय आहे. बघा तर मित्रांनो, हा परिपत्रक शिक्षण विभाग जिल्हा परिषद माध्यमिक कोल्हापूर येथीलचा आहे आणि दिनांक 18/7/2025 हे प्रसिद्ध झालेलं आहे. यामधला विषय त्यांनी सांगितलेला आहे. पवित्र प्रणाली अंतर्गत फेज 2 मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये निवड केलेल्या उमेदवाराची कागदपत्रे पडताळणीबाबत, म्हणजे ज्या कोल्हापूरमध्ये ज्या उमेदवाराचे सिलेक्शन झालेले आहे त्या सर्वांनी आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दिलेल्या तारखेला करून घ्यायचे आहे. बघा, यामध्ये असं सांगितलेलं आहे की उपरोक्त विषय संदर्भीय पत्रान्वये आपणास कळवण्यात येते की राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व खाजगी व्यवस्थापनामधील शिक्षक पदभरतीकरिता प्राप्त रिक्त पदांवर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पवित्र पोर्टल किंवा पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे 21 पर्यंत इंटरव्ह्यूज कंडक्ट होणार आहे मित्रांनो. या प्रकारातील सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक 25/6/2025 रोजी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सिलेक्शन लिस्ट मित्रांनो 25 तारखेला रिलीज करण्यात आली होती. त्यानुसार 6वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी या गटातील रिक्त पदांसाठी संस्थेवरून मुलाखत, अध्यापन कौशल्य व कागदपत्र पडताळणीच्या आधारे उमेदवाराची निवड करून उमेदवाराची यादी दिनांक ही 21/7/2025 पर्यंत निश्चित करण्याबाबत या कार्यालयाच्या स्तरावरून संदर्भ कार्यक्रम 2च्या बैठकीमध्ये कळवण्यात आलेले आहे. बघा मित्रांनो, 6वी ते 12वी पर्यंत सगळे इंटरव्ह्यू झालेले असतील. 30 मार्कासाठी इंटरव्ह्यू होता, मी तुम्हाला आधीच सांगितले होते. त्यामध्ये कागदपत्र पडताळणी पण आले आणि ही लिस्ट संस्थांना 21 तारखेपर्यंत काय करायची आहे, निश्चित करायची आहे. 21 तारखेला त्यांना संस्थेवाल्यांना पवित्र पोर्टलवर जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत ते त्यांना अपलोड करायचे आहे. बघा, त्यानुसार आपल्या लॉग इनवर दिलेल्या जाहिरातीत दर्शविल्याप्रमाणे आरक्षण, समांतर आरक्षण व विषय यांच्या मर्यादेत अंतिम यादी करावी. सगळे कास्ट, सगळे आरक्षण लक्षात घेऊन यांना काय करायची आहे, यादी तयार करायची आहे. व यादीनुसार सदर उमेदवारांची कागदपत्राची पडताळणीसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कागदपत्राचा स्वतंत्र एक झेरॉक्स संच घेऊन मेन राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे सकाळी 11 वाजता खालील नियोजनाप्रमाणे नोडल अधिकारी, मुख्याध्यापक यांनी उपस्थित राहावे आणि व कागदपत्रे पडताळणी करावी. तर बघा मित्रांनो, 21, 22 आणि 23 ह्या तारखेला कोल्हापूर शहरात व बाकीच्या तालुक्यात कागदपत्रे पडताळणी होणार आहे. तरी तुम्ही 11 वाजता तिथं उपस्थित राहून सिलेक्टेड उमेदवारासाठी आहे, फक्त हे सिलेक्टेड उमेदवारांनीच काय करायचं आहे, कन्फर्मेशन आल्यानंतर हे कागदपत्रे जेवढे मी पुढे सांगणार आहे तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे ते सगळे कागदपत्र 2-2 सेट रेडी ठेवा मित्रांनो. त्यांना एक झेरॉक्सची प्रत द्या आणि एक सोबत ठेवा. तर या तारखेला तुमची कागदपत्र पडताळणी पूर्ण होईल. कागदपत्र पडताळणीचे सगळे नियोजन अधिकारी, लिपिक व प्राचार्य यांच्याकडे देण्यात आलेले आहे. उमेदवारांना लागणारे फर्निचर, भौतिक सुविधा पण उपलब्ध करून द्यायच्या आहे. तर बघा मित्रांनो, पवित्र पोर्टल भरतीच्या अनुषंगाने मूळ कागदपत्रे पडताळणीसाठीची चेकलिस्ट कोणती आहे,
जे कोणकोणते कागदपत्र आपल्याला लागणारे आहे. तर सर्वप्रथम उमेदवाराचे नाव, विवाह झाल्या असल्यास महिलेचे बदललेले नाव किंवा नावास बदल असेल तर शासन पत्राची प्रत आपल्याला लागणार आहे. उमेदवाराचा संपूर्ण पत्ता आपल्याला लागणार आहे. उमेदवाराचा मोबाईल नंबर, संपर्क क्रमांक किंवा उमेदवाराची मेल ID किंवा उमेदवाराच्या अर्जाची सेल्फ सर्टिफाईड झालेली प्रत, उमेदवाराची जन्मतारीख, जन्मदिनांकाचा पुरावा म्हणजे SSC प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे. त्यानंतर SSCची आपली गुणपत्रिका व त्याचा प्रमाणपत्र लागणार आहे. त्याच्यानंतर HSCचे गुणपत्र व प्रमाणपत्र लागणार आहे. आपली जी पदवी आहे त्याची आपल्याला गुणपत्रिका व प्रमाणपत्र लागणार आहे. त्याच्यानंतर जर आपण पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर त्याची गुणपत्रिका व प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला DTEDचे गुणपत्र किंवा प्रमाणपत्र लागणार आहे. BEd असल्यास, BPEd असल्यास त्याचे गुणपत्र किंवा प्रमाणपत्र लागणार आहे. पदव्युत्तर पदवी म्हणजे PGचे गुणपत्रक लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर जर आपण TET किंवा CTET पास असेल तर त्याचे गुणपत्रक म्हणजे मार्कलिस्ट व प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर टेट परीक्षेचे प्राप्त गुणाची जी आपली मार्कशीट आहे मित्रांनो ती लागणार आहे आपल्याला. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचा दाखला आपल्याजवळ असला पाहिजे. त्याच्यानंतर डोमिशियल सर्टिफिकेट आपल्याला इथं लागणार आहे. त्याच्यानंतर जात प्रवर्ग म्हणजे नॉन क्रिमिलियर इथे आपल्याला लागणार आहे किंवा मागासवर्गीय असल्यास आपल्याला जातीचे दाखला किंवा जात प्रमाणपत्राची प्रत आपल्याला द्यायची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो मागासवर्गीय उमेदवाराबद्दल जात पडताळणी समितीचे दिलेले जात व दत्ता प्रमाणपत्र आपल्याला इथं आवश्यक असणार आहे. जर आपण कास्टमध्ये येत असेल मित्रांनो तर आपल्याला कंपल्सरी नॉन क्रिमिलियर लागणार आहे. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर करंट इयरचा नसेल, चालू वर्षाचा नसेल मित्रांनो तर लगेच अप्लाय करा. त्याची स्लिप मिळते ते पण तुमच्याजवळ ठेवा जोपर्यंत नॉन क्रिमिलियर येत नाही. आणि तेवढं त्यांना वेळ मागून घ्या की मी अप्लाय केलेला आहे 8 दिवसात किंवा एवढ्या दिवसात मला नॉन क्रिमिलियर मिळेल, पण आधीच काढून ठेवा मित्रांनो. त्याच्यानंतर दिव्यांग असेल तर दिव्यांग लोकांना दिव्यांग असल्याचा त्या 40% तरी दिव्यांग असल्याचा प्रमाणपत्र त्यांना हवा असतो. माजी सैनिक असेल तर या आरक्षणानुसार त्यांना सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडचे पत्र हवे असते मित्रांनो. तर ते पण सर्टिफिकेट तुम्ही रेडी ठेवा. खेळाडू असाल त्याचे आरक्षण तुम्हाला असेल तर तुमच्याकडे त्याचा प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. पदवीधर अंशकालीन समांतर आरक्षण असेल तर तहसीलदार यांचे प्रमाणपत्र तुम्हाला असेल. निवडणुकीचे कर्मचारी असाल तुम्ही तर समक्ष पदाधिकारी यांचे प्रमाणपत्र तुम्हाला हवे आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य जर तुम्ही असाल तर तुम्हाला जिल्हाधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. समांतर आरक्षणासाठी किंवा प्रकल्प किंवा भूकंपग्रस्त लोकांना प्रदान कालांत प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे मित्रांनो. त्यानंतर 18 मार्च 2005च्या तिसरे अपत्य नसलेबाबतचे प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. कारण की गव्हर्नमेंटसाठी फक्त 2 अपत्य असणे गरजेचे आहे. तर ते पण सर्टिफिकेट तुम्हाला इथं सबमिट करायचे आहे. त्याच्यानंतर उमेदवाराचे 16 ऑक्टोंबर 2023 रोजीचे वय हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. म्हणजे 1 ते 8साठीच हे असणार आहे. म्हणजे 38 वर्ष तुमचं असलं पाहिजे. त्याच्या वर्थ असलं तर तुम्ही 1 ते 8 वर्गासाठी इलिजिबल नाही मित्रांनो. त्याच्यानंतर 9 ते 12साठी एज लिमिट नाही आहे. यामध्ये तुम्ही नक्कीच बसाल. पण जर तुम्ही 1 ते 8साठी प्रयत्न करत असाल तर तुमचं 16 ऑक्टोंबर 2023नुसार वय 38 वर्ष असायला पाहिजे. प्रमाणपत्र नमूद असलेले पूर्वाधिकारी केल्याबाबत हमीपत्र तुम्हाला इथं द्यायचं आहे. स्वतः हमीपत्र तुम्हाला गुगलवर सर्च करा, हमीपत्र तुम्हाला मिळेल. त्याची प्रिंट काढून हमीपत्र तिथं तुम्ही भरून देऊ शकता.
एक नवीन मुद्दा याच्यात ॲड केलेला आहे, ते म्हणजे 1 ते 8 गटातील उमेदवारासाठी टी केअर प्रकार अपात्र उमेदवारीचे यादीत समाविष्ट नसलेले हमीपत्र तुम्हाला इथं सादर करायचे आहे मित्रांनो, ही डॉक्युमेंटची चेकलिस्ट मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे. तर माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून दुसऱ्याची मदत होईल आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.